भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीचा मोठा दणका। शिवानिक संस्थांच्या बँक खात्यासह नाशिकातील ओकस कार्यालय सील। खरातची एसआयटी कडून आज तब्बल 10 तास चौकशी। कुटुंबियांच्या नावांवरील जमीन, घर आणि दुकानांची कसून चौकशी सुरू। वसईच्या भोंदूबाबाकडून पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात मणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। तपासासाठी प्रकरण पुण्याच्या मांजरी पोलिसांकडे वर्ग। श्रीरामपूरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट। अज्ञात समाजकंटकांकडून मिरवणुकीवर दगडफेक। पोलीस कर्मचाऱ्यासह 3 जण जखमी। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। परिसरात तणाव। नागपूरच्या पोदारेश्वर राम मंदिरामध्ये उत्सव मूर्ती रथात विराजमान। मुख्यमंत्री फडणवीसांनी ओढला रामरथ। शोभायात्रेमध्ये राम नामाच्या जयघोषात नागपूर नगरी दुमदुम। रामनवमी निमित्त मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य ड्रोन शोचं आयोजन। तब्बल 2000 ड्रोनच्या माध्यमातून आकाशात इतिहासाची परंपरेची तेजस्वी छाप उमटली। पुढील 48 तास धोक्याचे। हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये पावसाची शक्यता। विदर्भातील शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन।